म्हणजे आपला जो भारत होता हा आफ्रिकेपाशी होता, आफ्रिकेला चिकटून होता. मग ऑस्ट्रेलिया पण तिथंच होतं. मग करोडो वर्षांनंतर जशी चहावरची साय इकडे तिकडे पळायला लागते, तसा हा भारत आफ्रिका खंडापासून वेगळा झाला. वेगळा झाल्यानंतर तो थोडा वेळ मदागास्कारला येऊन धडकला आणि मग त्याचं तो उत्तरेकडचा प्रवास चालू झाला. करोडो वर्ष भारत हा एक बेट, श्रीलंका कसं बेट आहे, ऑस्ट्रेलिया कसं बेट आहे, तसा तो समुद्रामधनं प्रवास करतो आणि तो नंतर येऊन हळूहळू 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 या एशियाच्या प्लेटला येऊन कोलॅप्स होतं. मग ही जेव्हा कोलिजन होतं तेव्हा तयार होतात माउंटन्स. एक बेट जे असतं ना, ही उत्क्रांतीसाठीची एक प्रयोगशाळा आहे, एक्सपेरिमेंटची लॅब आहे. कारण उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की या भागातले जीन्स दुसऱ्या भागामध्ये जाणं, दुसऱ्या भागातले जीन्स या भागामध्ये येणं, ह्याच्यावरती उत्क्रांती प्रचंड डिपेंड असते. बरोबर. मग भारत हा एक बेट आहे, याच्यावरती जे एक्सपेरिमेंट चाललेत ते बाहेर कुठंच जात नाहीत, कारण आजूबाजूला मोठा महासागर आहे. बरोबर. आणि त्याचा जो करोडो वर्षांचा कालावधी चाललेला आहे ना, ह्याच्यामध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट झाले. मग ते कसे, आपण होतो आफ्रिकेच्या खाली, आपण विश्ववृत्त पार करून मग कर्कवृत्त वगैरे असं करत आलेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज झालेले आहेत. मग ही प्रयोगशाळा कितीतरी वर्ष एकटेच समुद्रातनं फिरतेय आणि मग जाऊन ती एशियाला धडकते. मग हिमालय तयार होतो आणि मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, मान्सून हे ऋतू चालू होतात. म्हणजे किती ड्रास्टिक चेंज आहेत आपल्या टाइमलाईन मध्ये. आणि मग काय झालं, जेव्हा ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा झाला तेव्हा सेंट्रल इंडियाचा बराचसा भाग, गवताळ प्रदेश किंवा मग राजस्थानचं वाळवंट, मग जंगल हळूहळू कमी व्हायला लागलं. मग जंगल राहिलं कुठं, की जे उंच भाग आहेत किंवा हिमालयाचा भाग की जिथं उंची भरपूर आहे, किंवा हिमालयाच्या रोलिंग हिल्स किंवा त्याच्या खालचं जे जंगल आपण सेव्हन सिस्टर्स मधलं जे जंगल म्हणतो, ह्या 2 जंगलांमध्ये आपली संपूर्ण जैवविविधता जी आहे ही कॉन्सन्ट्रेट फोकस झालेली आहे. आणि मजा म्हणजे याचे पुरावे कसे सापडतात, तर इथं सापडणारे प्राणी आधेमध्ये कुठं सापडत नाही, डायरेक्ट हिमालयात सापडतात. आता किंग कोब्रा हिमालयात सापडतो, किंग कोब्रा वेस्टर्न घाटमध्ये पण सापडतो, मध्ये कुठंच नाहीये.